एक जबरदस्त मित्र युवराज माली यांच्याकडे मी जातो आणि त्यांच्यासोबत आहेत चेतन स्वामी मॅन फ्रॉम केलवणे याच्याकडे देखील मी बोलतोय. धन्यवाद. हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. प्लीज विनंती करतो एकदा. हॅलो हॅलो, चला पंच, तुम्हाला सुद्धा विनंती करतो थोडंफार स्पीडअप घ्या, कारण जवळजवळ आता सध्याच्या घडीला 11:50 झालेत. अजून परत 3 मॅच मात्र नक्कीच केलं पाहिजे. काल खरं तर ए पॉल होता, परंतु सामने मात्र नक्कीच लवकर झालेत. जरी एक मॅच मात्र नक्कीच कमी झाली असते तरी सुद्धा त्यांनी मात्र नक्कीच सहकार्य केला. विनंती करतो दोन्ही टीमला आणि पंचांना स्पीडअप करायचा. टॉस जिंकला टीम गणेशपुरी संघाने. टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय बॅटिंगला आमंत्रित केला आहे. स्टाफ 11 डाऊननगर संघ उरण. म्हटलं की डाऊननगर, कारण आपण पाहिलंय अनेक स्पर्धेमध्ये, मग रबर बॉल असो, टेनिस बॉल असो, आणि अनेक स्पर्धेमध्ये ज्या संघाचा बोलबार राहिला उरणमध्ये, तोच मात्र नक्कीच स्टाफ 11 डाऊननगर संघ आज या मैदानावरती मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. टॉस जिंकला टीम गणेशपूर संघाने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला आमंत्रित केला आहे. टीम डाऊननगर संघाला दोन्ही टीमला देऊ बेस्ट ऑफ लक. आणि यासाठी मात्र नक्कीच आपण बोलूया. जवळजवळ विचार केला तर तिसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहताय. मिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेव चषक 2025 मध्ये. त्यामुळे जवळजवळ धावांचा विचार केला ऑल ओव्हर आपण नक्कीच पाहिलं 1536 म्हणजे 1534 धावा मात्र नक्कीच जवळजवळ कुठल्या गेल्यात. षटक फेकले की 142 विकेट्स 145 145. त्यामध्ये षटकारचा आपण विचार केला तर 116 मात्र नक्की षटकार ठोकले गेलेत. त्यामुळे चौकारचा विचार केला तर 123 आणि जवळजवळ कॅच ड्रॉप 30. खरं तर खराब फिल्डिंग आपण पाहिली. त्यामध्ये आपण पाहायचं नो बॉल्स एक्स्ट्रामध्ये पाहिली 12 वाईट 50 जवळजवळ बाईकच्या 3 आणि लेग बाय 6. टोटल आपण पाहिलं एक्स्ट्रामध्ये धावा खर्च केल्यात 63 हे 69. हे कळतं आमचे गुण लेखक प्रणय मात्रेचं मात्र नक्कीच हे सर्व आडाखडा मात्र नक्कीच पाहायला मिळाला. चला स्पीडअप करा दोन्ही संघ. पंच एकदा वॉर्न करा, कारण खूप उशिरा झालाय. जवळजवळ 11:50 झालेत. अद्याप 3 सामने आपल्या पेंडिंग आहेत. चला गणेशपुरी संघ कृपया आता आपण सहकार्य करायचं, कारण आयोजक आता मला सांगत आहेत की आपण मॅच सुरू करूया. भरपूर आता उशीर झालेला आहे. अजूनही मला वाटते 3 मॅचेस बाकी आहेत. आयोजकांनी सांगितलं की 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे आहेत. याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे आणि पंच देखील अलर्ट राहायचं आहे आणि प्रत्येक चेंडू मागे आपण विश्लेषण करायचं आहे, कारण लवकरात लवकर आपल्या मॅच सुरू करायची आहे, कारण वेळेची पाबंदी आहे. आणि त्यामुळं आपण अजूनही मॅची भरपूर आहे. नात्यानं शेवटची मॅच कदाचित 3 षटकांची, मग ती अर्थ नाही आहे. 4 षटकांची मॅच व्हायला हवी, यासाठी आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. चला मॅच सुरू होत आहे. नीरज राणा सर आपण इशारा द्यायचा आहे, सिग्नल द्यायचा की मॅच सुरू झालेला आहे. चला ग्रीन संघ मात्र नक्कीच आमच्यावर पोहोचला गेला. गेम ऑन. 4 षटकांची लढत, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. एक पनवेल तालुक्याचा संघ तर एक उरण तालुक्याचा संघ नक्कीच पाहायला मिळतोय. प्रथमेश कोळी पहिल्याच बॉलवरती अक्षरशः तेस्तारार बॉल बुंदामध्ये अक्षरशः मात्र नक्कीच टाकला होता. हरियाला मात्र नक्कीच बीट केला. पहिल्याच बॉलवरती डॉट चेंडू फेकला गेलाय. प्रथमेश कोळी आणि चेतन सर एक खासियत आहे, प्रथमेश म्हटलं की वेग प्रचंड आहे आणि वेगावरच स्वार होऊन निघाला होता. आणि आपण पाहिलं की पहिला चेंडू भन्नाट वेगाने हाताळलाय. चांगला बॉल. प्रथमेश म्हटलं की खरं तर गणेशपुरी गावची ओळख राहिली, कारण अनेक स्पर्धेमध्ये खरं तर या खेळूचा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय. द बायकर मॅन म्हणून गणेशपुरीची मात्र नक्कीच ओळख राहिली. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो, पनवेल प्रीमियर लीग असो, रायगडमध्ये असो, अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना आपल्या नावाची छाप सोडली, तोच बॉल ट्रॅकवरती पाहते आपण प्रथमेश कोळी याला. जवळजवळ 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केले. स्ट्राईक एन वरती आपण नवीन बॅट्समॅनला पाहताय सचिन. 4 षटकांची लढत, बिग फाईट. प्रथमेश टू सचिनला मात्र नक्कीच पाहताय. राईट मोर द विकेट. हो, 8व्या पांड्या खेळायचा प्रयत्न, बाउन्सर शॉर्टम पुल करायचा प्रयत्न होता. डॉट चेंडू फेकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. कधी कधी तर वेगाने मात्र नक्कीच स्वार होते, तर कधी मात्र नक्कीच टप्पा मध्ये आपटतोय. नक्कीच तेच पाहायला मिळालं चेतन सर. यावेळेस टप्पा अतिशय उत्तम, गुडलेन स्पॉट आणि त्यानंतर मात्र चांगली उसळी घेतली बॉलने. आणि इथे मात्र आपण पाहतोय की डॉट बॉलची सांगता झाली आहे.
3 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. आडवा पाटने खेळायचा प्रयत्न, कधी मात्र नक्कीच बॉल हाईट घेतोय तर कधी मात्र नक्कीच खालच्या खाली राहतोय आणि गणेशपुरी टीम आणि प्रथमेश कोईला जे हवं आहे ते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. जवळ 4 चेंडू फेकले गेलेत. प्रथमेश कोहलीच्या माध्यमातून एक धाव खर्च केली. 3 बॉल डॉट. त्यामध्ये सचिनचा विचार केला तर 2 बॉल मात्र नक्कीच फेस केले. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेचावं लागेल. पहिला मात्र नक्कीच पूर्वार्ध आपण पाहत आहे. स्लोवर वर पिक केलाय. फिल्डर आहात तैनात तिथे. अजित कोहली मात्र नक्कीच चांगला अटेंड करतोय. अजून एक धक्का बसला. टीम पाहत आहे आपण भावनगर संघाला फलंदाज बाद होईल. सचिन बॅक टू द आउट. नक्कीच चेतन सर तुम्ही पाहिलं तर बॅटच्या अगदी बॉटमच्या खरंतर हिस्सेला हा बॉल लागला होता, त्यामुळे जास्त उंच गेला मात्र अंतर पार करता आलं नाही. आणि आपण पाहतोय अगदी मध्यरात्री आपण आहोत आणि मगाशी तीच VRCCचे खेळाडू या ठिकाणी होते. आम्ही चर्चा करत होतो की जशी अशी थंडी वाढत चालली चेंडू ट्रॅव्हल होत नाही, खूप जोराने मारावा लागतो जेव्हा चेंडू सीमारेषेच्या पार होते आणि ते इथं झालं नाहीये. आणि नक्कीच इथे विकेट मिळाली आहे ती VRCC गणेशपुरी टीमला. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला तो प्रथमेश कोळीने. प्रत्येकचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये ताकदीने फटके मात्र नक्कीच बॉर्डर लाईनच्या बाहेर लँड करत होता, परंतु इथं मात्र नक्की ताकद कमी पडली. इलिव्हेशन मात्र नक्कीच कमी आलं, परंतु त्यासाठी मात्र नक्कीच फिल्डर तैनात केला होता. चांगला मात्र नक्कीच झेल पकडला गेलाय. मोठी विकेट सचिन मात्र नक्कीच हा निराश केलाय मैदानावरती. जवळ 3 चेंडू मात्र नक्कीच फेस केला आणि गोल्डन डकचा मात्र नक्कीच शिकार बनला गेलाय. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय जयेश. शेवटचा अंतिम बॉल, एक धाव मात्र नक्कीच खर्च केली आणि एक विकेट. 4 बॉल मात्र नक्कीच जवळ 3 बॉल मात्र नक्कीच डॉट फेकले गेलेत. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईक एन वरती आपण नवीन बॅट्समनला पाहत आहे. इन ॲट नंबर 3 जयेशला पाहत आहे. तर बॉल ट्रॅक वरती नो डाऊट प्रथमेश कोहली ऑन अ ट्रॅक. शेवटचा अंतिम बॉल. राईट अबाउट द विकेट. जयेश आडव्या वाटण्या घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस्टारिंग स्ट्रोक. अजून एक विकेटचा पतन बॅक टू बॅक. अजून एक धक्का बसलाय टीम श्राव्य 11 डावनगर संघाला. जयेश मात्र नक्कीच परतीचा प्रवास करतोय. अजून एक धक्का टीम डावनगर संघ. नक्कीच चेतन सर हा चेंडू आपण पाहिला तर खरं ऑफ स्टंप पासून थोडासा दूर होता आणि त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि या दरम्यान बॅट खरं तर हातामध्ये फिरली. बॅटचा चेहरा ओपन झाला, फेस ओपन झाला आणि त्यानंतर मात्र अगदी पॉइंटच्या दिशेने हा मात्र झेल मात्र उडाला आणि तो झेल मात्र नक्कीच कॅरी केला गेलाय. बंटीच्या माध्यमातून सलगचे 2 हादरे. खरं तर श्राव्य 11 डावनगर टीमला थोडासा बॅकफुटला ढकलला जाईल इथे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली आहे ती प्रथमेश कोळीने. स्ट्रायकर बॉलर आहे, द पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून VRCC गणेशपुरी संघाचा हा हुकमी गोलंदाज आणि त्याच्याकडनं जी अपेक्षा होती त्याच्या सर्व टीममेट्सला ती अपेक्षेवर तो खरा उतरलाय असं आपण म्हणू शकतो. हीच तर खरं तर ओळख आहे प्रथमेश कोहलीची आणि टीम गणेशपुरी संघाची. आज मात्र नक्कीच गणेशपुरी गावामध्ये खरं तर चर्चा ज्या खेळाडूची मात्र नक्कीच राहिली आहे, द बायकर मॅन ऑफ गणेशपुरी प्रथमेश कोहली का म्हटलं जातं तर हे मात्र नक्कीच जागतं आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. जवळ 6 चेंडू फेकले गेले, त्यामुळे 3 बॉल डॉट, 2 विकेट, 1 धाव मात्र नक्कीच पटकावली. म्हणजे 1 ओव्हरमध्ये जवळ 1 धाव आणि 2 विकेट. ही मात्र नक्कीच प्रथमेश कोहलीची ही गोलंदाजी पूर्णपणे मात्र नक्कीच बॅकफुटला ढकलताना टीम श्राव्य 11 डावनगर संघाला. चला गणेशपुरी संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपण सामन्याला थोडी गती प्रदान करावी, कारण 3 सामने आहेत. थोडं सहकार्य करा प्लीज. प्रत्येक बॉलसाठी खरं तर पंचताना मात्र नक्कीच एकदा वॉर्न करा, कारण वेळ खूप महत्वाचा आहे सध्याच्या घडीला. बॉलिंग मार्क होती सेकंड ओव्हर. अजून एक 23 तारार गोलंदाज प्रवेश कोहली मात्र नक्कीच ऑन ट्रॅक पाहायला मिळतो. समोर फलंदाज पाहत आहे हरियाला. पहिलाच बॉल प्रचंड वेग, परंतु पंचाचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. वेग खरं तर प्रचंड होता. बॉल पडल्यानंतर अक्षरशः अंगाला मात्र नक्कीच भेदक मात्र नक्कीच मारा केला होता, परंतु पंचांचा इशारा त्यानंतर आला. इट्स अ नो बॉल. सर बॅटकड आहे का? लाईक बाय स्वरूपात मात्र नक्की धाव जोडली जाईल. 1+1 2 धावा होतील ऍड आणि पुढचा चेंडू असेल फ्रीट. सुवर्ण संधी मात्र नक्कीच लाभले गेल्या. या बॉल वरती कर तर मोठा फटका खेचावा लागेल. टीम आपण पाहिल्यास डावनर संघाचा फलंदाज रवी आला. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर नक्कीच आलाय.
इथून मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करावा लागेल. संघ मात्र नक्कीच अडचणी सापडलाय. इथून चांगला खेळ झाला तर मात्र नक्कीच सेकंड इनिंग मध्ये त्याचा मात्र नक्कीच फायदा होईल. पण तो असं फटकेबाजी नक्कीच करेल का? षटक पुळकायचा प्रयत्न इथं मात्र नक्कीच अक्षरशः गतीने पुन्हा एकदा बीट केला गेलाय. त्यानंतर पहा खेळवृत्ती पहा, स्पोर्टमॅन स्पिरिट पहा. खरं तर पहिला पडला, त्यानंतर बॅट सुद्धा मात्र नक्कीच जमिनीवर आदळली. त्यानंतर ज्या बॅटला पाय लागला त्या बॅटला मात्र नक्कीच स्पर्श करून त्या बॅटला मात्र नक्कीच पाया पडलाय. ही तर खरं तर खेळवृत्ती आहे. आज मात्र नक्कीच त्या बॅटनं त्या मात्र नक्कीच या बॅटने मात्र नक्कीच तुम्हाला नाव दिलंय. आज मात्र ओळख दिल्या. आज मात्र पूर्ण खतर क्रिकेटमध्ये बॉल असो, बॅट असो, स्टंप असो, कोणतीही गोष्ट मात्र नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीची मात्र नक्कीच रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जसं काय पाय लागला त्यानंतर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहताय त्या बॅटला मात्र नक्कीच स्पर्श करून त्या बॅटला मात्र नक्कीच पाया पडलाय. गोंधीची मार्गोदी प्रवेश कोहलीला पाहताय आपण. स्ट्राईक एंडवरती रवी एक ताकदवर आणि दिप्पाड मात्र नक्कीच फलंदाज मैदानाच्या दाखल झालाय. पण तो आज पॉवर हिटिंगची गरज आहे या मैदानावरती. आडव्या पाटण्या खेळायचा प्रयत्न स्वतःच्या फॉर्ममध्ये फिल्डिंग करायचा निर्णय तो मात्र नक्कीच ठेवला होता. लॉंगॉपला तर फिल्डर आहे त्यांना चेंडू उचला पैकी सिंगल धाव होईल झाली ऍट. एखाद्या संघ जाऊन धावपटल्यावरती लागल्यात 4. जवळजवळ 2 विकेट. आमचे स्कोरर मित्र प्रणयजी मात्र सांगताय अशी दैन्य अवस्था मात्र नक्कीच केली आहे. पहिले केली होती बेलापूर संघाची, त्यानंतर दहिसर. आता सध्याच्या घडीला तर नाही आहे कारण जवळजवळ अद्याप काही मात्र नक्की षटक शिल्लक आहेत. इथून मात्र नक्कीच तुम्हाला कमबॅक करावा लागेल टीम डावनगर संघ. स्ट्राईक एंडमध्ये हरीला पाहत आहे. सलामी वीर म्हणून खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता हरी. वेगवान 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 फास्ट अँड फ्युरियस काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पहिल्याच बॉल वरती नो फेकला त्यानंतर कमबॅक पहा प्रवेश कोहलीचा. वेगवान चेंडू फेकताना प्रत्येक बॉल तर वेगाच्या मात्र नक्कीच दिशेनं अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक बॉल तर त्याच भन्नाट स्पीडने फेकताना हा प्रवेश कोहली. अद्याप 3 तर चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक इन वरती आपण रवीला हरीला पाहत आहे. आडव्या पाटण्या खेळायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. यष्टेक्ष मात्र नक्की धावतोय, चुकी होणार नाहीये आणि अजून एक विकेटचा बदल. फलंदाज बाद होईल. हरी बॅक टू द आउट. पॉवर हिटिंगची गरज होती आपण म्हणालात चेतन सर. आणि ती पॉवर हिटिंग करत असताना बॉलला मिडलिंग करणं तितकंच महत्वाचं आहे. नुसतं बॅट फिरवली म्हणजे षटकार चौकार लागेल असं नाही. आणि त्यामुळेच इथे आपण पाहिलं तर पुन्हा बॅटच्या अगदी टोला बॉल लागला. स्वतः विकेट किपर बॉलवर मात्र वेगाने गेले विनेश टोलकर. आणि त्यांनी चांगला एक रनिंग कॅच टिपला आणि डावनगर टीमला हा एक मोठा धक्का लागला. ऑलरेडी धावांचा दुष्काळ आहे. धावा धावफलकावर लागल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 विकेट माघारी जाणं परवडणारं नाहीये. कारण समोर VRCC गणेशपुरी संघ जो की याच परिसरातला एक दमदार संघ म्हणून ओळखला जातो. आणि डावनगर संघ खरं तर चर्चेतलं नाव आहे गेल्या काही सीझनचा आपण विचार केला तर. पावसाळी क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेट मात्र आज त्यांचा निभाव कुठेतरी इथे लागलेला नाहीये. आणि सध्या ते काही प्रमाणात कोणा बॅकफुटलाय. मात्र इथं एक्सलेशनची गरज आहे. बॅटिंगचा गेअर आता शिफ्ट करणं ही योग्य वेळ आहे. नो बॅट्समन कमरराजला आपण पाहता आल्या करता लावली अपील मात्र नक्कीच पेटायला गेल्या. एक बाय स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल. धावा लागल्या धावपटलावरती 5 3 बाद 5 अशी एक दैन्य अवस्था आपल्याला पाहायला मिळते टीम श्राव्य 11 डावनगर संघाची. आपण नक्कीच गतवर्षी चर्चा पाहिली. यंदाची करता सुरुवात सुद्धा मात्र नक्की दमदार झाली. परंतु आज या स्पर्धेमध्ये निराश केलाय, हताश केलाय असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. शेवटचा बॉल खरं तर फेस करायचं. स्ट्राईक एंडवरती रवीला पाहताय आपण. 5 धावा लागले. स्कोर कार्ड 3 विकेट. महत्वपूर्ण विकेट मात्र नक्कीच पटकावले होते प्रथमेश कोहलीने पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यानंतर प्रवेश कोहली आला. त्याने सुद्धा मात्र नक्की जखून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. 8व्या पाटण्या खेळायचा प्रयत्न असून एक टॉट चेंडू फेकला गेलाय. हे षटक मात्र नक्कीच समाप्त झालाय. 2 षटकाचा माझे विकेट संपला. धावा लागत धाव पटलावरती आमचे स्कोर मध्ये सांगताय जवळजवळ 5 आणि 3 विकेट. पूर्णपणे VRCC गणेशपुरी संघाचं खरं तर वर्चस्व या इनिंग मध्ये पाहायला मिळालंय. कारण टॉस जिंकून त्यांनी नक्की क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला आणि त्या निर्णयाला साजेसा खेळ आपण पाहतोय. प्रथमेश असेल, प्रवेश असेल या दोघांनी या ठिकाणी करून दाखवलाय. आता इथून पुढे डावनगर संघाचा तारणारा कोण असणार हे खूप महत्वाचं आहे. आणि ते 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहेत. रवी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय कमलराज.
चला सामन्याला गती द्या. गणेशपुरी संघ, गणेशपुरी संघ चला लगेच पुढचा आपला बॉलर तयार करा. फटाक्यांची आतिषबाजी, काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. मनोहर सर, अनेक साऱ्या तर पाहुण्यांचा आपण फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये नक्कीच शुभ सन्मान पाहत आहे. दोन षटकाचा वाजविके संपला का धावा लागा धपटला वरती फक्त ना फक्त 5 3 गडी घालत पॉइंट ट्रॅक वरती अजून एक वेगवान गोलंदाज अविनाश डोलकर. पहिलाच बॉल फुल टॉस, फिल्डर आहे तैनात. प्रथमेश कोहली, चुकी होणार नाहीये. सिंगल धाव मध्ये नक्कीच मिळेल. सेफ हँड ऑफ गणेश पुरी म्हणजे ओळख राहिली. प्रथमेश कोहलीला मात्र नक्कीच पाहत आहे. सिंगल धाव मात्र नक्कीच झाले. 6 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अद्याप 11 चेंडू तुमच्या हातामध्ये आहे. इथून मात्र नक्कीच प्रत्येक बॉल वरती तुम्हाला कडा प्रहार करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर टीम डावनगर संघ, पण तो फटका खेचेल कोण? रवी, कमलराज की येणारे काहीतरी खेळाडू मैदान शब्द पाहायला मिळतोय. मोठा फटका, वा स्लॉट मध्ये होता, समोरच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. अक्षरशः आमच्या स्टेजला धडकत मात्र नक्कीच बॉल चाललाय सीमारेषा पार. हा आलाय उत्तुंग षटकार. काय फटका सजवला, स्लॉट मध्ये होता, परफेक्ट प्लॉट मध्ये. समोर दिशेने खरं तर आमच्या कॉम्बॉक्स वरतून फेकण्याचा प्रयत्न होता. अक्षरशः दनानून मात्र नक्कीच सोडला गेलाय. ज्या खरं तर गोंधळ आपण पाहिला असेल, अविनाश ढोलकरने मात्र नक्की चेंडू टाकला, त्यानंतर टक्कने आवाज झाला, बॅटला स्पर्श झाला आणि बॉल मात्र नक्कीच सीमारेषा पार. षटकार नक्कीच पाहायला मिळाला. अप्रतिम फटकेबाजी, याच फटक्यांची गरज आहे टीम डावनगर संघाला. मैदानाच्या आतमध्ये रवी ती गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये इनिंग बिल्ड करताना हेच करावं लागेल. अजून एका दुसरा मोठा फटका तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करून देईल रवी. फुल टॉस होता, गती मात्र नक्कीच होती, पण तो लाईनला नेत बघा. षटकार खाल्ल्यानंतर अनेक साऱ्या खेळून आणि अनेक साऱ्या मात्र नक्कीच गोलंदाजाकडून हे दृश्य आपण पाहिलंय. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा मात्र नक्कीच आहे. दंडित केल्या बॉल मार्ग होते आपण पाहताय अविनाश डोलकर याला. पहिल्याच बॉलवरती एक, त्यानंतर मोठा फटका आपण पाहायचं रवीच्या बॅट मधून, त्यानंतर दर्पण स्पेशल, हे सर्व काही मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला अविनाश डोलकरच्या माध्यमातून. जवळजवळ अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या तिसऱ्या षटकामध्ये. धावा लागला पटलावरती 13 धावा. 4 बॉल अद्याप शिल्लक आहेत. एक षटकार ठोकला, अद्याप एका दुसरा षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह पडला गेला सध्याच्या घड्यात श्राव्य 11 डावनगर संघाला. षटकार ठोकेल कोण? अपेक्षा आहे रवीकडून, कारण एक मात्र नक्की षटकार ठोकला गेलाय. अजून एका दुसरा येईल का? चांगली फटकेबाजी करताना हेच करावं लागेल या मॅच मध्ये. करता तुम्हाला टिकून राहायचं असेल तर. राईट मोर द विकेट अविनाश डोलकर. पुन्हा दखल फ्लिकायचा प्रयत्न, बॅटची कडा पाठीमागे चेंडू चाललाय. सिंगल धाव मात्र नक्कीच होईल ऍट या बॉल वरती. 14 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अद्याप 3 चेंडू मात्र नक्कीच बाकी असेल. चांगला कमबॅक. षटकार केल्यानंतर वाईट मात्र नक्कीच पुन्हा एकदा 1 धाव झाली ऍट. 3 बॉलचा मात्र नक्कीच अद्याप खेळ मात्र नक्कीच बाकी असेल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय कमलराजला जवळ 2 बॉल खरं तर फेस केले, त्यामध्ये 1 धाव 1 डॉट चेंडू मात्र नक्कीच फेकला गेलाय. तर बॉलिंग मार्ग होती अविनाश डोलकरला पाहत आहे. 3 बॉल अद्याप बाकी आहेत. फुल टॉस होता, पॅडवरती आदलला आणि मात्र नक्कीच अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद होईल कमलराज. हॅलो 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 हॅलो. याच दरम्यान व्यासपीठावरती ज्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, एक जबरदस्त डॅशिंग असे दोन्ही व्यक्तिमत्व ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं आहे, त्यामधून मी सर्वप्रथम महेश शिंगसे साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर नवी मुंबई, सन्माननीय महेश शिंगसे सरांचं व्यासपीठावरती आगमन झालं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत एक जबरदस्त व्यक्तिमत्व स्वागत काशी साहेब
माजी खासदार माढा मतदारसंघ आणि रणजित नाईक निंबाळकर यांचे विश्वासू साथीदार असे हे दोन जबरदस्त व्यक्तिमत्व A1 जोडी यांचं या व्यासपीठावरती आपण स्क्रीनवरती त्यांचं फोटो बघू शकता. लाईव्हमध्ये त्यांचं अगदी स्क्रीनवरती आपण त्यांना बघू शकता. महेश शिंगसे साहेब आणि स्वागत साहेब या दोघे मान्यवरांना आपण या व्यासपीठावरती बघू शकता. धन्यवाद. नक्कीच त्याचं मात्र नक्कीच षटकानं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वागत. मैदाशी आतमध्ये आल्या आल्या खरं तर षटकारे मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलं. योगेशला पाहताय आल्या आल्या खरं तर षटकारची गरज होती. टीम आपण पाहिलं श्रावयला डावनगर संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मात्र नक्कीच षटकार टोकताना आणि हेच करावं लागेल या मॅच मध्ये. संघ खरं तर पूर्णपणे अडचणी मात्र नक्कीच सापडला गेलाय. चला बॉल पुरवायचं मैदानावरती. चला स्पीडअप का थोडंफार. 20 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. अद्याप खरं तर आपण विचार केला तर एक बॉलचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये अविनाश डोळकर मागडा ठरलाय. जवळजवळ 15 धावा खर्च केल्यात. 2 षटकामध्ये विचार केला तर 5 धावा खर्च केल्या. 2 गोलंदाजानं त्यामध्ये प्रथमेश कोहली 1 षटक फेकलं, 1 धाव 2 विकेट. प्रवेश कोहली आला जवळजवळ 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट. अविनाश डोळकर आला 1 विकेट पटकावल्या परंतु 15 धावा सुद्धा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईक एन वरती षटकार ठोकणारा योगेश याला आपण पाहताय. तर बॉल ट्रॅक वरती 15 धावा खर्च करणारा अविनाश डोळकरला पाहताय. सोडून द्यायचा प्रयत्न होता. इन स्विंग चेंडू पडल्यानंतर गर्रकने मात्र नक्कीच आतमध्ये आला. डॉट चेंज सांगतात 3 षटकाचा माझा विकेट संपला गेलाय आणि धावा लागत धाव पटलावरती. श्राव्य 11 डावनगर संघ 20 धावा. शेवटचा अंतिम षटक 3 षटकाचा वाजवी विकेट संपला गेला. 18 चेंडू खरं तर या पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलंय. अद्याप खरं तर 7 चेंडूचा वाजवी विकेट बाकी असेल. या 7 चेंडूमध्ये जवळजवळ तुम्हाला 12 ते 15 धावा कुठायला लागतील. कारण समोरचा संघ विचार केला तर एक पनवेल परिसरातील एक ताकदवर संघ गणेशपुरी. त्यामध्ये खरं तर विचार केला तर प्रथमेश कोहली ह्याचा आयकॉन सुद्धा अनेक स्पर्धेमध्ये खरं तर ज्या खेळूचा मात्र नक्कीच गाजावाजा राहिलाय तोच प्रथमेश कोहली मात्र नक्कीच सेकंड इनिंगमध्ये आपल्या बॅटिंगसाठी नक्कीच पाहायला मिळेल. परंतु इथून मात्र नक्कीच षटकार ठोकणारा रवी याला मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी खरं तर एका दुसरा मोठा फटका खेचावा लागेल. 20 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 20 लॉस ऑफ 4 विकेट्स. दैन्य अवस्था आपण पाहिली टीम श्राव्य डावनगर संघाची. परंतु रवी आणि मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या खरं तर षटकार ठोकणारा योगेश ही मात्र नक्कीच इनिंग बिल्ड करताना. सेकंड अंतिम ओव्हर मात्र नक्कीच बॉल ट्रॅक वरती पाहत आहे. अजित कोहली आला राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करते. समोर फलंदाज रवी. चला स्पीडअप का थोडंफार. फिल्डिंग करा संघ गणेशपुरी संघ प्लीज स्पीडअप करा थोडंफार. स्विच घ्यायचा प्रयत्न फटका खरं तर फसला गेलाय. चेंडू मात्र नक्कीच चाललाय दन 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 करत. 1 आणि 2 फिल्डर मात्र नक्कीच प्रचंड वेगानं चेंडू खाली येतात. चेंडू उचलला फेकेल तोपर्यंत 1 2 आणि जवळजवळ 3 धावा सुद्धा मात्र नक्कीच पळून काढल्या गेल्यात. 3 धावा मात्र नक्कीच पळून काढल्या गेल्यात या बॉल वरती. 23 धावा लागल्या स्कोर करते. स्ट्राईक एन वरती षटकार ठोकणारा योगेशला मात्र नक्कीच पाहत नाही. स्ट्राईक मात्र नक्कीच स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एन वरती तो सुद्धा एक ताकदवर फलंदाज आहे परंतु सध्याच्या घडल्या करता शांत मात्र नक्कीच ठेवला गेलाय. आपण पाहिलं सर अजित कोहली आणि लेग पास स्वरूपात 3 धावा मात्र नक्कीच ऍड झाला पहिल्या बॉल वरती. योगेशला आपण पाहता स्ट्राईक एन वरती. स्पीडअप करा थोडंफार. दोन्ही संघाला खरं तर विनंती करतो प्रत्येक बॉल वरती टीम मिटिंग नको आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस खेळ तर ग्लान्स केलाय कावको रिझर्व मध्ये. फटका 1 धाव फक्त देऊन जाईल. स्ट्राईक एन वरती पुन्हा एकदा खरं तर स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रवीचा मात्र नक्कीच पाहायला मिळाला. 4 बॉल खरं तर तुमच्या मात्र नक्कीच कोठ्यामध्ये असतील. या 4 बॉलमध्ये जेवढा धावा मात्र नक्कीच कुठ्या येतील तेवढा मात्र नक्कीच तुम्हाला कुठ्या लागतील. टीम आपण पाहताय श्राव्य डावनगर संघ त्यामध्ये रवी आणि योगेशला मात्र नक्कीच खूप महत्वाचं खरं तर फटकेबाजी खेचावं लागेल या मॅच मध्ये. संघ खरं तर अडचणी सापडलाय. आपण पाहताय गणेशपुरी विरुद्ध आपण डावनगर मात्र नक्की संघ पाहताय. 24 धावा 24. हडव्या पाडण्या खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू पडला त्यानंतर खालच्या काय राहिला. या खरं तर वेगाची आणि मात्र नक्कीच बाउन्सची अपेक्षा करू बसला होता फलंदाज आपण पाहताय रवी. पण तो इथं मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेलाय. अजित कोहलीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी एक ताकदवर आणि एक तर
8व्या पाठने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न फिल्डर आहे त्यांना थोडासा फंबल सिंगल डेव्हिलचा प्रयत्न होईल का दोघांची घंटा चुकी होणार नाहीये कारण विकेट खरं तर यष्टींची पाठीमागं पाहत आहे प्रथमेश कोहलीला अजून एक विकेटचा पतन फलंदाज बाद होईल रवी बॅक टू द आउट. पंचवीस धावा लागल्या स्कोर मध्ये अजून एक छोटी धाव घ्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला अजून एक विकेटचा पतन एक षटकार मात्र नक्कीच ठोकला जवळ बॉल फेस केलेत रवी याने 8 आणि धावा खर्च केलेत 9 त्यामध्ये एक षटकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय एक खराब मात्र नक्कीच कामगिरी असेल कारण एक षटकार ठोकून सुद्धा 9 धावा जवळ आपल्या कोठ्यामध्ये मात्र नक्कीच प्राप्त केल्या शेवटचा 2 चेंडू मात्र नक्कीच पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच असतील स्ट्राईक एन मध्ये आपण पाहत आहे नो बॅट्समन संजय आला संजय बांडा येस 25 धावा लागल्या स्कोर काढती अजित कोहली मात्र नक्की चांगला षटक फेकतोय अविनाश टोळकरला सोडलं तर प्रथमेश कोहली असो प्रवेश कोहली असो किंवा अजित कोहली असो यांनी मात्र नक्की चांगली कामगिरी केली आहे आणि हेच करावं लागेल या मॅच मध्ये करता जिंकायचं असेल टीम गणेशपुरी संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये ते करताना आलेल्या मोठा फटका मारचा प्रयत्न अजून एक विकेटचा पतंग होईल का येस पकडलाय जेल मैदानाच्या आतमध्ये अजयचा मात्र नक्कीच संपतोय खेळ विकेटचा मात्र नक्कीच पतन विकेट क्रमांक जवळ पाहत आहे 6वा धक्का बसलाय टीम नगर संघाला शेवटचा अंतिम बॉल करता टार्गेट सेट करा चेंडू मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन मैदानाच्या नक्कीच दाखल झालाय आपण पाहताय आदित्याला नक्कीच पाहताय पण नाव मात्र नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलं होतं एकदा आम्ही तेच कन्फर्म केलं की नक्की नाव काय आहे आदित्य मात्र नक्कीच सांगण्यात आलं आमच्याकडे तर एक वेळा इव्हेंटचे खेळ तर बघा डगआउटमध्ये जाऊन खेळतं प्रेक्षकांची नावं मात्र नक्कीच पोहोचवली जातात हे खेळ तर एक वेळा इव्हेंट मात्र नक्कीच करू शकते आणि दाखवून दिलंय उत्तम क्वालिटी उत्तम क्रिएटिव्ह म्हणून ज्याच्याकडे नक्कीच पाहिलं गेलंय सध्या चर्चेत असल्यानं खरं तर इव्हेंट आपण पाहताय एक वेळा इव्हेंट शेवटचा बॉल फुलटॉस बॉल करता बॅटच्या रमाई चेंडू येत नाहीये सिंगल धाव चली आणि अंतिम चेंडू वरती 4 षटकांचा विकेट संपला गेलाय 24 चेंडू पहिल्या पूर्वार्धामध्ये फेकले गेलेत आणि धावा लागत धाव पटलावरती टीम शावेला डावनगर संघाच्या 26 धावा 6 विकेट आणि 27 मात्र नक्कीच एक मापकचा आव्हान ठेवला गेलाय म्हणजे 4 षटक 24 चेंडू आणि 27 धावीची गरज टीम आपण पाहायचं गणेशपुरी संघाला प्रथमेश कोहलीचा मात्र नक्कीच विचार केला तर 1 षटक 1 धाव 2 विकेट त्यानंतर प्रवेश कोहली आला जवळ 4 धावा खर्च केला 1 विकेट त्यानंतर अविनाश डोलकर आला मागणा ठरला पण तो 1 विकेट नक्कीच पटकावली त्यानंतर अजित कोहली आला अंतिम षटकामध्ये जवळ 6 बॉल फेकले 6 धावा खर्च केल्या आणि मोठी विकेट 27 धावा. हॅलो तत्पूर्वी आपण पाहिला तर मिहिरा स्पोर्ट आयोजित गावदेवी ट्रॉफी 2025 आपण पाहिलं तर या व्यासपीठावरती आमचे पाहुणे सन्माननीय श्री महेश हिंगसे सर आपण यायचं आहे आपल्याला सन्मानित केलं जाईल इलेक्ट्रिक आपण पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टर नवी मुंबई सर आपण या आपल्याला सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या वतीनं महेश हिंगसे सर आपल्याला सन्मानित करतो आपण प्रथमतः तर मी मयूरदादा म्हात्रे आणि सचिनदादा म्हात्रे आमचे यांना विनंती करते की आपल्या पवित्र शुभास्ते आपण सन्माननीय श्री महेश हिंगसे सरांना आपण मायेची प्रेमाची ही शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण सन्मानित करतो सन्माननीय श्री महेश हिंगसे सरांना आपण इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टदार नवी मुंबई इथे आपण सातत्याने आपण साहेब आलत या स्पर्धेला उपस्थित झालं पण मनापासून आम्ही आपला आभार मानतो पुढचा सन्मान आपण घेऊया नक्कीच आमचे माजी खासदार माढा मतदारसंघाचे रणजित निंबाळकर यांचे विश्वासू आणि साथीदार आपण पाहिलं तर स्वागत काशीद सरांना आपण सन्मानित करतो त्यांना प्रेमाची ही शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत काशीद साहेबांना देखील आपण इथे सन्मानित केलं जातो या स्पर्धेत आपण वेळात वेळ काढून आलं
मनापासून आम्ही मयूरदादा मात्रे मिहिरा स्पोर्ट आयोजित या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आम्ही धन्यवाद मानतो. आणि पुढचा सन्मान तर आमचे गणेशपुरी गावचे प्रथमेश कोळी यांचे पिताश्री सातत्याने प्रकाशजी कोळी यांना विनंती करून यायचं आहे. आपण देखील आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. सातत्याने मित्रांनो गणेशपुरी गाव म्हटलं तर विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब आयोजित आपण सातत्याने स्पर्धा होत असतो. आम्हाला त्या स्पर्धेमध्ये नेहमी घटक केला जातो आणि आज मयूरदादा मात्रे याच्या स्पर्धेला आपण आलात. आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये रंगत ही लढत आपण पाहता. एका साईडला गणेशपुरी आणि राऊर नगर ही लढत आपण पाहता. तर आपण प्रकाशजी कोळी यांना सन्मानित करतो. त्यांना माईची प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित केलं जातोय. सचिनदादा म्हात्रे यांच्या पवित्र शुभास्ते आपण सन्मानित करतो. प्रकाशजी कोळी 40+ मास्टर या संघामध्ये देखील गणेशपुरी गावामध्ये खेळत असतात आणि सातत्याने त्यांचा आपण सन्मान करतो. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण दोन्ही संघांना आणि मात्र जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आमचे जॉईंट होतील मित्र युवराजजी माली सर. धन्यवाद मनोहरजी मात्रे, धन्यवाद चेतनजी स्वामी. चला मॅच नंबर आजच्या रजनीमधील आजच्या रात्रीमधील आपण पाहतोय 6 क्रमांकाची खरं तर मॅच आहे 6व्या क्रमांकाचा खरं तर सामना आहे. जिंकणारा संघ पुढचा सामना खेळणार तो स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळच्या विरुद्ध आणि त्यानंतर मात्र सामना असणार आहे तो अर्थातच वशेनीच्या सोबत जो की बक्षीस पात्र फेरीसाठी असणार आहे. त्यामुळे 2 सामने यानंतर आहेत. त्यामुळे आपण थोडं फास्ट खेळूया. 12:20 गाड्यामध्ये होत आहेत. प्रणय आज बराच उशीर झाला असं मला वाटतंय कारण मगाशी जो सामना होता वहाळ विरुद्ध दहीसर तो भरपूर वेळ चालला. भरपूर अगदी इंटेन्स असा भरलेला तो सामना होता. इंटेन्स ते भरलेला भरपूर रोमर्षक सामना आणि त्यात बराच वेळ आपला अतिरिक्त खर्च झाला. हरकत नाही, तो आपण कव्हर करू शकतो कारण 24 बॉल 27चं खरं तर आव्हान आहे. VRCC गणेशपुरी म्हणजे विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब गणेशपुरी खरं तर आपल्याच उलवेनोड परिसरातील हा संघ आणि सातत्याने आपल्या उलवेनोडमध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात बऱ्याच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 1 दिवसीय 2 दिवसीय असतात आणि तिथे हा संघ सातत्याने खेळत असतो. याही क्रीडांगणावर बऱ्याच वेळेला खेळलेला आहे त्यामुळे क्रीडांगण उत्तमरित्या त्यांना माहिती आहे. दुसऱ्या बाजूला उरण परिसरातील हा संघ आपण पाहतोय श्राव्य 11 डाऊर नगर. मगाशी खूप किरण सरांनी चर्चा केली या संघाबद्दल. चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या टचमध्ये मात्र आज त्यांच्या विरुद्ध गणेशपुरी संघाने अगदी टिचून मारा केलाय. प्रखर गोलंदाजी केली आणि पूर्णपणे त्यांना जखडून ठेवलं 26 या धावसंख्येवर आणि 27 धावांचं आव्हान. ऑन पेपर जरी प्रणय हे इझी वाटत असतं सोपं वाटत असतं तरी आता डाऊरनगर संघाची गोलंदाजी कशी आहे हे आज आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर बॉलर त्यांचा पॉवर प्ले मध्ये हाताळतोय तो हरी. प्रथमेश कोळी आणि विनेश डोलकर ही ओपनिंग पेअर VRCC गणेशपुरी टीमकडनं. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला आपण सुरुवात करतोय. उत्तरार्धाला सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफस्टिक पासून जास्त बाहेर जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. आमचे नीरज रणावत सर NR पॅनलचे प्रमुख हेड आणि त्यांच्या समवेत शशी मेहर सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत दीपक बोराडे सर असे आजचे आमचे ऑफिशियल पंच आपण पाहताय. यावेळेस बघा इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने मनगटी फटका आपण पाहतो. रिसचा काय वापर केलाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय आयक्यूरा इव्हेंटच्या माध्यमातून. अगदी जागेवरनच ही बॅट फिरली इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहा तो फटका जबरदस्त जबरदस्त बेमिसाल टायमिंग. स्कोर 5 या धावसंख्येवर. यावेळेस बॅकफुट पंच पॉइंटच्या डोक्यावरना बॅक टू बॅक दुसरा चौकार. इनसाइड आउट तुम्ही पाहिला. बॅकफुटवरना पंच पाहिला आणि प्रथमेश कोळीचा क्लास तुम्ही पाहिला. पहा तो रिप्ले. जागा बनवली रूम क्रिएट केला आणि तदनंतर मात्र या बॉलला पाठवलं ते पॉइंटच्या डोक्यावर. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायला हवी तर इनफिल्ड क्लिअर करणं गॅप तुम्ही शोधणं ते भेदणं कारण 2 सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक एक डीप लॉंग ऑफ मध्ये आणि एक मिड विकेट मध्ये. यावेळेस बघा जागेवरनं ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. मिड ऑफ मध्ये कोणताही खेळाडू नव्हता. सिंगल मिळते प्रथमेशला सिंगल मिळते. VRCC गणेशपुरी टीमला स्कोर जाऊन पोहोचतोय तो 10च्या घरामध्ये.
अगदी सुरुवात दमदार केली आहे. म्हणजे जो 27 धावांचं टार्गेट आहे ते लवकरात लवकर आम्हाला चेस करायचं आहे. या इराद्याने जणू VRCC गणेशपुरी उतरलाय का. मात्र डाऊर नगर संघ हरीची थोडी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 बॉल 10 दिलेत त्याने आतापर्यंत, वाईट 2 चौकार आणि सिंगल. आणि आता विनेश डोलकर पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. यावेळेस बघा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅच एज लागली आहे. पण तेच सांगतायत बॉल चाललाय तो फाईन मध्ये. खरं तर खेळाडूंचं लक्ष नक्की अपीलकडे होतं की चेंडूकडे होतं, कारण चेंडूने भरपूर वेग धारण केला आणि गेला तो सीमा पार. आणि याच खरं तर षटकामध्ये आपण पाहतोय जवळजवळ निम्म लक्ष पार झालंय. 14 धावा ऑलरेडी आल्या धावफलकावर. 27 धावांचं आव्हान असताना आता 13 रनची गरज आहे. 2 बॉलचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही शिल्लक आहे. यावेळेस बघा बॅटच्या टोला बॉल लागल्यानंतर मात्र ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय, मिड विकेटवरनं खेळाडू येतोय आणि घाई करणार नाही. दोन्ही फलंदाज त्यांना माहिती आहे आता ज्या पद्धतीने हा खेळ सुरू झाला, इनिंग जशी सुरू झाली तशी अगदी आपल्या टीमसाठी त्यांच्या माध्यमातून चौकारांची आतिषबाजी झाली. आणि आता अगदी सिंगल डबल जरी धावफलक पुढे नेलं तरी हरकत नाहीये. 15 धावा धावफलकावर होत आहेत आता. यावेळेस बघा स्टँडर्ड डिलिव्हर पद्धतीने फिल्डर डाऊन दी बॉल आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. हो, अपेक्षा नव्हती खरं तर अशा मोमेंटला कॅच ड्रॉप होणं, कारण क्रिकेट आहे, सामना कधीही पलटला जाऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एक जीवनदान मिळालं शेवटच्या बॉलवर आणि आता धावसंख्या आहे ती 16 धावा. 11 रनची गरज असणार आहे इथून 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 11 धावा. पॉवर प्लेमध्येच या खरं तर सामन्यामध्ये VRCC गणेशपुरे संघाने वर्चस्व प्रस्थापित केलंय. चला स्कायरा 11 न्यूयॉर्क स्टार वहाळ संघ, टीम कॅप्टन यस घनश्याम, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. सामना संपेल तर लगेच टॉस केला जाईल. त्याचा सामना जर लवकर फिनिश झाला तर आपल्याला आजचा खरं तर आजची रात्र थोडी लवकर वाइंड अप करता येईल. 18 चेंडू आणि आता 11 रनची गरज. VRCC गणेशपुरी अगदी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आणि वेगाने मार्गक्रमण करतोय हे विशेष आहे. डाऊर नगर संघाकडनं सुरुवातीला फलंदाजीमध्ये निराशा झाली थोडीशी, फक्त 26 उभारले आणि बॉलिंगमध्ये हरीच्या विरुद्ध मात्र 16 धावा कुठल्यात. सेकंड ओव्हरमध्ये निखिल आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑन, अगदी एक डीप काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, एक फ्लाय स्वीप, लेग स्वीप, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये. अशा पद्धतीचं क्षेत्ररचने व्यूहरचना निखिलने मात्र या ठिकाणी सजवली. यावेळेस बघा आडव्या बॅटने ऑन साईडला चांगली फिल्डिंग, मात्र बॉल हातात निसटलाय, गेलाय तो थेट सीमा पार. 4 धावा देऊन जाईल तो अर्थात प्रथमेश कोळी आणि त्याचबरोबर VRCC गणेशपुरी टीमला स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. आणि त्या 7 रनची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे दबदबा आणि पूर्णपणे वर्चस्व, डॉमिनन्स गणेशपुरी संघाचं पहिल्या इनिंग पासून आहे. हो, चांगला बॉल खोलवट टप्प्याचा, पण सगळे अपील केले गेले. बॅटची भरपूर मोठी एज लागली आहे, त्यामुळेच बॉल खरं तर ट्रॅव्हल झालाय तो अगदी कव्हरला. गोलंदाजाने चांगलं खरं तर आत्मविश्वास दाखवला, मात्र पंचाने सांगितलं की एज लागली होती. सिंगल मिळते. 21 धावा, 6 रनची गरज. 1 शॉट अवे फ्रॉम द विक्ट्री. षटकाराने सामना फिनिश केला जाईल का की वाट पाहावी लागेल. फ्लिक ऑफ द रेस्ट. काय टायमिंग पाहायला मिळालंय. वा वा आणि वा, जबरदस्त क्लासिकल बॅटिंग. बघा तो ऍक्शन रिप्ले विनेश डोळकरच्या माध्यमातून. खोलवट टप्प्याचा बॉल, फक्त मनगडाचा वापर केलाय, रिस्टचा वापर केलाय, फ्लिक केलं, प्रॉपर टायमिंग आणि इट्स अ प्युअर क्लास असं आपण म्हणू शकतो. 25, 2 धावांची गरज आहे फक्त. यावेळेस वाईट बॉल, त्याही धावा आता मोफत दिल्या जात आहेत. स्कोअर आता लेवल झालाय. याच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल मिळेल आपल्याला. प्रणय 9 बॉल आतापर्यंत या इनिंगचे झालेत आणि स्कोअर लेवल झालाय. VRCC गणेशपुरी संघाने दोन एक इशारा दिलाय की काय, आता यानंतरचा सामना अतिशय चित्तथरारक होणार आहे. उलवेनोड परिसरातील एक 2 दादा संघ एकमेकाच्या विरुद्ध हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि लँड होईल सीमा पार. विजयी षटकार आपण पाहतोय. चौकार आलाय, पण आम्हाला कळवत आहेत की बाउन्स होऊन बॉल गेलाय सीमा पार.
विनेश डोळकरच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. अभिनंदन VRCC गणेशपुरी आणि श्राव्य 11 डाऊर नगर आपण आलात आणि भरपूर चांगला खेळ तुमचा राहिला. मात्र काही नक्की चुका झाल्या, चुकांना आपण शोधबोध घ्याल आणि दमदार कमबॅक करा. जाऊया टॉससाठी, जिथे मनोहर पाटील म्हात्रे सर आपल्यासोबत जॉईन होत आहेत. आकाश स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाळ, विपक्ष VRCC गणेशपुरी.